तुझ्या भीतीने मी आल्यानंतर तिकडे तो खांडेकरांच्या घरात माझ्याशी बोलत नाही. तुला सांगू, टेडी डेच्या दिवशी त्यांनी मला टेडी पाठवलाय आणि त्यावर लिहिलं सुद्धा होतं, टेडी फॉर माय टेडी. हो, नाही नाही, माझा या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. केदार एवढा रोमॅन्टिक आहे? छे छे छे, असं नाहीये ग, तो एवढा रोमॅन्टिक नाहीच आहे मुळात. नाही बसत त्यांना विश्वास. नाही, थांबा, हे बघ त्यांनी ना माझ्यासाठी टेडी पाठवला आणि टेडीवर ना एक लेटर सुद्धा लिहिलं होतं, टेडी फॉर माय टेडी. हवं तर आईला विचारतो. मला पहिले हे सगळं खरं वाटतच नव्हतं, कारण आतापर्यंत त्यांनी मला एक सुद्धा गिफ्ट दिलेलं नाहीये आणि तुझ्यासाठी चक्क टेडी पाठवला. बघतेस त्याला असं वाटतंय ना, हे टेडी. नाही, याला नको फाडू ग. का? अगं मुका जीव आहे ना, त्याला कशाला फाडायचं? त्यापेक्षा ना त्या केदारला बोल, त्याची चूक आहे. अगं आपल्या दोघी बहिणींना फसवतोय तो. केदार एवढा आतल्या गाठीचा आहे ना, असं मला वाटलं नव्हतं. हो ना, वाटलं नव्हतं ना, पण मी तुझे डोळे उघडले ना तारिणी. हो ग काव्या, खरंच तू मला हे सांगितलं नसतंस तर केदारचं खरं रूप माझ्या समोरच आलं नसतं आणि माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं असतं. अगं म्हणूनच म्हणते, तू त्याचा विषय सोडून दे. तशी तू फार मोठी नाहीयेस ग माझ्यापेक्षा. तुला खूप चांगला मुलगा मिळेल तारिणी. त्या फसव्या मुलाला सोडून दे. नाही, बरोबर आहे तुझं, 100% बरोबर बोलतीयस तू. माझ्याच पाठीमागे माझ्याच बहिणीशी फ्लर्ट करतोय का? आता तर मी सोडणारच नाहीये त्याला. अगं एवढं करण्यापेक्षा सोडून दे ना त्याला. नाही, मी आता त्याला जोपर्यंत हात जोडून माफी मागायला लावत नाही ना, तोपर्यंत मी त्याला सोडणार नाहीच आहे. अगं तारिणी, असं नको करू, सोड ग त्याला. नाही, अगं तुझं मन मोठं आहे म्हणून तू हे म्हणतेस. ओ मॅडम थांबा. कुणाला भेटायचंय? केदूला. सॉरी, केदार खांडेकरांना. अच्छा, म्हणजे मॅडमने आज पण डबा पाठवलाय का? द्या इकडे, मी देतो त्यांना. या हातात काय दिसतंय? या हातात दिसतंय मग? हो, तुम्ही त्यांच्याकडे काम करता ना, मला द्या डबा, मी देतो त्यांना. एक वेळा सांगितलं ना, कोणाला काम वाली म्हणतोस रे? या हातात डब्बा नाही, या हातात डब्बा नाही. काय बोलतोस का तू? हो मॅडम, सॉरी, ते तुम्हाला ओळखण्यात जरा चुकलो बघा. तुमची अपॉइंटमेंट आहे काय? थांबा. तुमचं नाव काय म्हणाला? काव्या. हो, पण यात तुमचं नावच नाहीये. मी त्यांना ओळखते, ते मला ओळखतात. जाऊ द्या ना आत. हो मॅडम, हे ऑफिस आहे, असं मला कुणाला बी आत सोडता यायचं नाही बघा. तू मला आत सोडणार नाहीयेस का? म्हणजे मी इथेच उभं राहायचं? काव्या, मी आत जाणार. मला जायचं. मॅडम, असं नाही सोडता येत आत तुम्हाला. मग केदूला जाऊन सांगा, त्याची काव्य आलीये. मग तो असं धावत पळत माझ्याकडे येणार आणि मला असं मिठीत घेणार. जा ना. बरं, तुम्ही इथंच थांबा, इथनं आत येऊ नका अजिबात. रद्दी नाहीये ती, कामाचे कागद आहेत त्यांचे. MR होते ना ते. कष्ट करायचे खूप, मनापासून काम करायचे. खूप कौतुक होतं सगळ्यांना त्यांचं. त्या दिवशी तुझ्या आईला दुर्बुद्धी सुचली नसती ना, तर आज JPC मेडिकलमध्ये मोठ्या पोस्टवर असते ते. प्रमोशन होणार होतं त्यांचं. खरंच? हो, मग सगळे डॉक्टर ओळखायचे त्यांना. त्यांचे साहेब पण प्रचंड खुश होते त्यांच्यावर. साहेब? काय नाव होतं त्यांच्या साहेबांचं? साहेबांचं नाव आठवत नाही मला. आणि तुला काय करायचंय? अगं, तू आता एवढं कौतुक करतेस म्हणून विचारलं मी. म्हणजे मोठे असतील ना, मोठे माणूस असतील, ते डॉक्टर वगैरे असतील म्हणून विचारलं. मोठे? फार मोठ्या पदावर होते ते. JPCचे साहेब होते मेन. तुझ्या आईमुळे ना एक नाही 3 आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचा तर जीव गेलाच. केदार सर, हो इथं काय करताय? काय हरवलंय का तुमचं? मी शोधायला मदत करू? नाही, मला भेटायला आलीये असं म्हणणारी ती आगाऊ मुलगी गेली का? हो नाही ना, तुम्हाला भेटायचं म्हणून हट्टच धरून बसल्यात त्या. अरे, वाटला का सोडत नाहीये. केदार सर, कोण आहेत त्या? इन्शुरन्स एजंट आहे, विमा कंपनीमधून आलेत. पाठला का सोडत नाहीये.
काय करू काय कळतच नाहीये. केदार सर, अशा लोकांपासून नाही लपूनच राहायला लागते बघा. अहो माझा मेहुणा हेच काम करायचा, मला लई फोन करायचा, वैतागच आणला त्यानं मला नुसता. मी सांगतो हे मेवणा मेवणीनं सगळे सारखेच असतात. माझं दुःख फक्त तुम्ही समजू शकता. केदार सर, तुम्ही कामात बिझी असं सांगून त्यांना घरला पाठवू काय? हा मी ऑफिसमध्ये काय मी मेलो असं सांगा तिला. मी घालवा इथलं पटकन. चालतंय, तुम्ही काय काळजी करू नका, मी घेतो सगळं सांभाळ. थँक्यू सांगा. थँक्यू. या बेलसरींची एक मुलगी याच्यासोबत पळून आली, दुसरी याच्या प्रेमात वेडी झाली. काय करतो काय आहे बर? असो, असे त्या बेलसरींच्या सगळ्या मुली डोक्यावरच पडलेल्या आहेत. मॅडम, आय एम सो सॉरी. अहो केदार सर आज ऑफिसला चालले नाहीत बघा. अहो असं कसं बोलताय, ते इथेच असतील. तू नीट बघितलं नसेल. हो मॅडम, मी आज जाऊन बघितलं, केदार सर आज ऑफिसला चालले नाहीत. तुम्ही जा आता. ठीक आहे. अरे केदार, किती काय करतोयस खाली? ते मी पेन शोधतोय. पेन खाली पडलाय माझा. अरे मग दुसरं मागवायचं ना. नाहीतर एक काम कर, शोध. अशी तुला सवयच आहे ना खालच्या पडलेल्या वस्तू उचलायची. शोध केदार, शोध. केदार, कोणीतरी केदार हे नाव घेतलंय ना? नाही म्हणजे केदार सर इथेच आहेत ना? माझं केतू इथेच आहे. नाही मॅडम, नाही तुम्हाला भास झाला असेल. केदार सर आज ऑफिसला आलेच नाहीयेत. असेल खरं बोलताय तुम्ही. तसंही आजकाल केदूचंच नाव मनात घुमतंय. बरं, केदूला जाऊन सांगा त्याची काव्य आली होती.